नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मी तुम्हाला झटपट पनीर पराठे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. सकाळच्या घाईच्या वेळेस तुम्ही पटकन करू शकता. बघा किती मस्त झाले. तुम्हाला मी एक पराठा कट करून दाखवते. सारण बघा किती पुरेपूर भरलं आहे ना, अगदी छान होतात. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. झटपट पनीर पराठा बनवण्यासाठी इथे मी पनीर किसून घेतलं आहे. हे 50 ग्रॅम आहे. एक गाजर चिरून घेतले, कांद्याची पात, कांदा चिरून घेतला. आता यावर आपण लाल तिखट, हळद, जिरं आणि चवीप्रमाणे मीठ घालूया. थोडा चाट मसाला घालूया. कोथिंबीर घालूया आणि हे सारं मिक्स करून घेऊया. हे सारं मी मिक्स करून घेतलंय. आता आपण पराठा लाटायला घेऊया. इथे नेहमीप्रमाणे आपण चपातीचं पीठ घेतो ना, तसं पीठ मळून घेतलं होतं. आता आपण पराठा लाटायला घेऊया. बघा पातळ चपाती लाटून घेतल्या. यावर आपण आता सारण घालूया. या पराठ्यामध्ये सारण भरपूर जातं. बघा पराठा आपण असं दुमडून घेऊया. आणि असं बंद करून घेऊया. कोपीट घेऊन आपण हा पराठा थोडा लाटून घेऊया. आता आपण हा पराठा शेकून घेऊया. ते पॅनमध्ये मी थोडं तेल घेतलं आहे, त्याच्यावर पराठा घालूया. आपण पराठा उलटून घेऊया. बघा छान दिसतोय ना. तर रोजच्या गडबडीमध्ये आपण असा पराठा लहान मुलांसाठी करू शकतो. टिफिनमध्ये द्यायला, शाळेत मुलाला किंवा ऑफिसच्या डब्यासाठी असा पराठा आपण करू शकतो. पराठा छान शेकून झाला तर मी हा काढून घेते. एकदम भारी दिसतोय ना. इथे मी झटपट पनीर पराठे बनवले आहेत. बघा खूप मस्त झाले. तुम्ही हवे त्या आकारात करू शकता. इथे मी त्रिकोणी केले, एक चौकोनी केले, एक गोल आणि एक गोल केले. खूप छान लागतात आणि पटकन होतात मुलांच्या सकाळी घाईच्या वेळेला.